नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे 17 ऑगस्ट रोजी सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील अशी शासनाकडून सुद्धा घोषणा केली होती। विविध माध्यमांच्या द्वारे माहिती सुद्धा मिळाली होती, परंतु मित्रांनो कालपासूनच हे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु काही महिलांचं असं म्हणणं आहे की आमचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे परंतु आम्हाला पैसे आले नाही, पैसे आम्हाला येतील किंवा नाही किंवा कधी येतील याविषयी अनेक लोकांच्या किंवा अनेक महिलांच्या मनामध्ये शंका आहे। या शंकेचं निराकरण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे 17 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये येणार होते, परंतु कालपासूनच काही महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली। आता हे पैसे कशा पद्धतीने येतात तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ज्या महिलांच्या बँक खात्याला तुमचा आधार कार्ड लिंक आहे, म्हणजे आधार कार्ड आणि बँकेचं अकाउंट एकमेकांना लिंक आहे, अशाच महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। 17 तारखेपर्यंत येणारे पैसे आता कालपासून येण्यास सुरुवात झाले। काही महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथे क्लिअर करतोय की कालपासून टप्प्याटप्प्याने पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। काही महिलांच्या बँक खात्यामध्ये काल पैसे आलेत, काही महिलांच्या बँकेमध्ये आज पैसे आलेत, काही महिलांच्या बँकेमध्ये उद्या पैसे येतील, असे 17 तारखेपर्यंत पैसे येणार आहेत। पण कोणत्या महिलांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत? ज्यांचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक एकमेकांना लिंक आहे, अशाच महिलांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। आपण व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतोय की तुमचं अकाउंट तुमच्या आधारला लिंक आहे किंवा नाही हे कसं पाहायचं तर UIDच्या अधिकृत वेबसाईटवरती माय आधार हे टाईप करायचं। त्या ठिकाणी तुम्हाला लॉगिंग ऑप्शन दिसतो, लॉगिंग या लॉगिंग बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉगिंग बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे आधार कार्ड नंबर टाकायला येईल आणि त्या ठिकाणी बाजूला जो कॅप्चा असतो तो टाकायला येईल। तो टाकल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती OTP जाणार आहे। OTP गेल्यानंतर तो OTP त्या ठिकाणी सबमिट करायचा किंवा टाकायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी अनेक ऑप्शन ओपन होतील, त्यापैकी तुम्हाला 5वा एक ऑप्शन आहे, त्यामध्ये बँक सीडिंग म्हणून एक ऑप्शन आहे, त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहेत। आता बँकेचं नाव तुम्हाला येतं आहे, परंतु खाली एक ऑप्शन आहे ॲक्टिव्ह आणि इनॲक्टिव्ह। जर ॲक्टिव्ह जर असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार, इनॲक्टिव्ह असेल तर पैसे मिळणार नाही। इनॲक्टिव्ह असेल तर बँकेमध्ये जायचं आणि महाडीबीटी साठी एक अर्ज असतो किंवा एक फॉर्म असतो तो भरून द्यायचा, ते लिंक करून घेतात आणि नंतर परत तिथे तो स्टेटस आपला ॲक्टिव्ह दिसतो। हा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजेच। आणि दुसरा महत्त्वाचा विषय की तुमची त्या ठिकाणी कोणती बँक आहे ही बँक तुम्हाला कळली पाहिजे, त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे येणार। आता काही महिलांचं असं म्हणणं होतं की सर आम्ही ऑनलाईन अर्ज करत असताना वेगळी बँकेचा पासबुक दिलता, वेगळ्या बँकेचा, आणि आत्ता आमचं आधारशी लिंक वेगळी बँक आहे, मग आम्हाला पैसे येतील किंवा नाही। या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगतो की तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत असताना जी बँक दिलेली आहे त्याचा काहीही संबंध नाही। तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक आहे आणि ती स्टेटसमध्ये दिसते त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही। आणि जर समजा ज्या लोकांचं लिंक नाही आहे, म्हणजे इनॲक्टिव्ह पण नाही आहे किंवा ॲक्टिव्ह पण नाही आहे, लिंकच केलं नाही, अशाने काय करायचं आहे कुठल्याही बँकेत जाऊ नका, डायरेक्ट तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि त्या पोस्ट ऑफिसमध्ये एक महाडीबीटीसाठी एक नवीन डिजिटल अकाउंट खोला। डिजिटल अकाउंट खोलल्यानंतर काही क्षणात, त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी काही तासानंतर लगेचच तुमचं त्या ठिकाणी आधार कार्डला बँक लिंक होते, एक अकाउंट लिंक होतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी पैसे येऊ शकतात। आता ह्या गोष्टी तुम्हाला किती तारखेपर्यंत करायचे? 17 तारखेपर्यंत करायचे। 17 अप्रूव्हल झाला आहे, तुमचा फॉर्म अप्रूव्हल झाला आहे, परंतु तुमचं आधार आणि बँक एकमेकांना लिंक नसेल तर पोस्टामध्ये जाऊन तुम्ही लिंक करून घ्या, पण हे 17 तारखेच्या आत झालं पाहिजे तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही। पैसे येतील पण कधी येतील?
दुसऱ्या टप्प्यामध्ये, आता दुसरा टप्पा कधी येईल हे सांगता येणार नाही, शासन जाहीर करेल तेव्हा दुसरा टप्पा येईल, पण पहिल्या टप्प्यामध्ये पैसे हवे असतील 17 तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती आहे. ही माहिती महाराष्ट्रातील सर्व महिलांना माहीत असावी. त्यांना सांगा की जर तुमचं लिंक नसेल तर पैसे येणार नाही, लिंक करायचं असेल तर असं करा. कसं चेक करायचं ते सुद्धा समजावून सांगा, कारण तुमची एक मदत त्यांच्यासाठी फायदेशीर असणार आहे. त्यांना ते पैसे मिळवून देण्यासाठी तुमची मदत होऊ शकते. म्हणून ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.